स्वारगेट बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं अजब विधान। घटना घडली तेव्हा कोणताही प्रतिकार झाला नाही। प्रतिकार झाला असता तर लोक धावून गेले असते। कदमांच्या दाव्यानं वादाची शक्यता। शंभर पोलिसांचा फौजफाटा, ड्रोन आणि श्वान पथकाचीही मदत। तरीही स्वारगेट बलात्कार प्रकरणातला नराधम फरारच। आजची शोध मोहीम थांबवली। पुणे पोलीस आयुक्त चॉकलेट खातायत का? वडेट्टीवारांचा सवाल। तर आयुक्तांच्या काळात गुंडगिरी वाढल्याचा संजय राऊतांचा आरोप। तर पोलिसांकडून दुर्लक्ष झालं नसल्याचा गृहराज्यमंत्र्यांचा दावा। स्वारगेट प्रकरणानंतर सरकार जागं। सुरक्षेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही, एआयचा वापर करणार। एसटी महामंडळामध्ये आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी। नराधम दत्ता गाडेचं राजकीय कनेक्शन समोर। आजी-माजी आमदारांच्या फ्लेक्सवर दत्ता गाडेचा फोटो। आमदार कटकेंकडून जवळीकीचा इन्कार। मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी सीआयडीकडून 1500 पानांचं आरोपपत्र दाखल। धनंजय देशमुख आणि सुरेश धसांकडून स्वागत। तर आरोपींना सोडवण्यासाठीच आरोपपत्र। प्रकाश आंबेडकरांचा आरोप। नाशिकचं पालकमंत्रीपद अखेर भाजपकडेच। गिरीश महाजनांना अधिकृत घोषणेची प्रतीक्षा। तर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न कायम। तिढा लवकर सुटेल, एकनाथ शिंदेंची माहिती। शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशला रवाना। कोल्हापूर पोलिसांची नागपूरमध्ये धडक। तर कोल्हापुरात मवियाचं आंदोलन। बदलापूर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर हायकोर्टाची नाराजी। अहवालातील 2 प्रमुख मुद्दे कसे काय वगळले? न्यायालयाचा सवाल। कोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार। शरीर संबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 2018 पासून अत्याचार। विश्वजित जाधव या नराधमावर गुन्हा दाखल। महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून अंतरिम आढावा। बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। मंत्रालय सचिवांपासून क्षेत्रीय अधिकाऱ्यांपर्यंत 6854 अधिकाऱ्यांची ऑनलाईन हजेरी। ठाणे महापालिकेत मराठीतून एमए करणाऱ्यांची वेतनवाढ रोखली जाणार नाही। एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। महापालिकेच्या जीआर विरोधात मनसेचं आंदोलन। दलित पॅन्थरचे संस्थापक आणि कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर सेन्सॉरचा आक्षेप। ढसाळांच्या कारकिर्दीवरील सिनेमातल्या कवितांमुळे 8 महिन्यांपासून सेन्सॉरच्या कात्रीत। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेकडून शिवाजी पार्कवर भव्य कार्यक्रम। राज ठाकरे, आशा भोसले, जावेद अख्तर, विकी कौशल यांच्या कविता वाचनानं कार्यक्रमाला रंगत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।